वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं सह्याद्रिशिखरे रम्य आत्री अनुसय वन्दे परमानन्दं दत्तात्रेय जगद्गुरुं फलस्तनगरे जातं दारावत्यान्वास्तं सौम्यचक्रपाणि जलकानिदं नेमं बोधरसम्भूत कानवादि प्रभु नमामि पुत्रविशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं तमेव माता पिता तमेव बन्धु सखा तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम देव सर्वसंतो निरामय सर्वदुःख भागवै श्री गोपाल प्रभु महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, श्री चक्रधर स्वामी की जय. आणि देवासमोर संध्याकाळच्या वेळेस आरती म्हणून आणि प्रार्थना म्हणून एक ताट एका माणसाला जेवण असं त्याच्यामध्ये वाढायचं. 2 पोळ्या, भात, वरण, भाजी, पोळी आणि एखादं स्वीट आणि ते ताट वाढल्याच्या नंतर देवाच्या समोर ठेवायचं आणि ताटाच्या समोरून पाणी फिरवायचं आणि 5 घास 5 देवाच्या नावानं मोडायचे. एक पहिला घास श्रीकृष्ण प्रभू जेवण करायला या म्हणायचं, दुसरं दत्तात्रेय प्रभू जेवण करायला या म्हणायचं, तिसरं चक्रपाणी महाराज जेवण करायला या म्हणायचं, चौथं गोविंद प्रभू महाराज जेवण करायला या म्हणायचं, 5वं चक्रधर स्वामी जेवण करायला या म्हणायचं. आणि जशा विदुराच्या कन्या तुम्ही खाल्ल्या तशा आमच्या गरिबाचं जेवण स्वीकार करा असं म्हणून पाणी असं फिरवायचं. आणि मग देवाला 5 मिनिट बसून आरोपणा करायची की बाबा तुम्ही आमच्या गरिबाच्या घरचं जेवण स्वीकारा असं म्हणून थोडंसं हे करून मग ते ताट वगैरे आपल्या घरच्या एखाद्या माणसाला कोणी एक असणार घरात त्यांना प्रसाद म्हणून जेवायला द्यायचं.